नुकसान झालंय बरोबर. तुमच्या ऑर्डर कमी होत्या तेव्हा तुम्ही आता पैसे जास्त होतात, आता ऑर्डर वाढले ऑर्डर कमी होते ना त्या टायमाला ह्या लोकांना पैसे काय जास्त बसून आवाज कायम जायचं वेस्ट बसताय. कंपनी काय असते तुम्हाला तुमचं कमीत कमी दिवसाचा पेमेंट मिळाला पाहिजे बरोबर आहे. तुम्ही बसा नाही तर काम करा, मग तुम्ही बसून तुम्हाला तेव्हा पेमेंट निघणार नाही तर त्याच टायमाचं कमी दिलं असतं मग त्या टायमात ते जास्त रिझल्ट. दोन स्टोर तुम्ही चालू केले ते बाहेर आवाज कम कर म्हणून कोण आहे ते तुमच्या यांना एकच ऑर्डर तुम्ही रेट पेमेंट करायचं, दोन्ही ऑर्डर द्यायला पाहिजे. पण कंपनी ग्राहक आहे कस्टमर्स त्याच्याकडनं पण आपण एकच ऑर्डर नाही. तुमच्या बिलामध्ये दोन ऑर्डर दाखवतो मी त्यांना सांगितलं आपले आरएसला बोलणार बिलामध्ये लेवलचं दोघांचे बिलामध्ये दोन होतात. प्रवीणला बोलू ना. आमचं म्हणणं एवढंच आहे, ह्या विषयावर तुम्हाला चर्चा करायची होती की पोलीस स्टेशनला जायचं. पोलीस स्टेशनला आम्ही याच्यासाठी गेले सपोर्ट साठी गेलो, बाकी कसला सपोर्ट काय इथे झालं. ह्या पोरांमुळे तुमची कंपनी चालू आहे झेप्टो. मी बोललो काही काम करू नका की मला कंप्लेंट हवी लागेल. बोलू कसं काय आमचं बोलू कसं काय कुठल्या पोरांनी कशासाठी गेलं, कुठल्या पोरांनी धमकी दिली तुम्हाला? आम्हाला तर कॉलर पकडली नाही, काय नासधूस केली तुमच्या स्टोअरची? काय केलं? फक्त त्यांच्या न्याय हक्कासाठी ते बाहेर उभे राहिले, काम नाही केलं बरोबर. काम नाही केलं नुकसान कोणाचं आहे? बरोबर ना. कंपनीचं पण होतं त्यांचं पण होतं. आज जर काम नाही केलं उद्या तुम्ही डायरेक्ट टर्मिनेट केलं करतात. हे माझ्याकडे 4 विषय आहेत त्याचे, तुम्हाला माहिती आहे त्या गोष्टी करतात. मग त्यांचं काम जाणार बरोबर. पण ते का करतायत तसं? काहीतरी प्रॉब्लेम आहे. आता ह्या माणसाला ह्या व्यक्तीला किती वर्ष झाली काम करून? 2022 पासून आहे. आम्ही सगळी हिस्ट्री काढली. तुम्ही जसा अभ्यास केला ना तसा आम्ही पण अभ्यास केला. 5-6 वर्ष माणूस कंपनीत काम करतोय, तो आज एकाच दिवसात कसा तो तुमच्या अपोजिटला जाऊ शकतो? याचं तुम्ही सोल्युशन काढलं का काही? तुम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाऊन बसले. पोलीस स्टेशनला मी काय बोलतोय सपोर्ट साठी कसला सपोर्ट? आमचं म्हणणं कसला सपोर्ट? पोलिसांनी गेला होता ना मागच्या मॅटरला आमच्या. तेव्हा जेव्हा तुमचा पोरींचा विषय होता तेव्हा का कोण गेलं? तेव्हा तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही होतात ना तेव्हा त्या मुलीचा विषय होता टॉयलेटचा बरोबर ना. हा तेव्हा का नाही तुमच्या स्टोअरवाला कोण पोलीस स्टेशनला गेला? मी गेलो होतो स्वतः. काय कशाला? नाही त्या माणसाला तुम्ही हजर का नाही केलं? तेव्हा तुमच्या स्टोअरची चुकी तुम्ही दाखवली. 15 स्टोअरला काम करत होता मुलगा तो. कामोड्या स्टोअरला काम करत होता. आणला होता आमच्या समोर आणला तो. तुम्हाला माहिती कुठे होता काय होतं सगळं तुम्हाला माहिती होतं. पोलीस स्टेशनलाच होता. त्या माणसाला पळवलं का? तेव्हा का तुम्ही तातडी दाखवली नाही का बाबा चला आपण पोलीस स्टेशनला जाऊ? नाही त्या मुलीला विचारा, मी तिला स्वतः बोललो. विचारतो मी. पनवेलला राहते ती मुलगी, तिला रात्री आम्ही सोडायला गेलो. बघा लिगल म्हणजे तुम्हाला कोणतं भांडण मिटवायचं नाही, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. प्रॉब्लेम विषय सांगतो मी तुम्हाला. जर एवढी हाऊस जायची पाठवणार, पोलिसांना जाऊन देणार, ह्या गोष्टी आम्ही खपून घेणार नाही. आणि हा स्पष्ट सांगतो, आज 1 दिवसाचा स्ट्राईक आहे. उद्या तुम्ही त्यांच्याकडनं बघा. तुम्हाला काय झालंय? नाही काय करत येत ना, तुम्ही सिवूडवरच्या पोरांना बोलवलं का नाही? तुम्ही स्वतः कॉल केले म्हणजे तुम्हाला या पोरांची गरज नाही असं नाहीये सर. ज्यांची आयडी टर्मिनेट होती त्यांना इकडे येऊन त्यांची आयडी परत ऍक्टिव्ह केली आणि ते ऑर्डर मारत आहेत. ही गोष्ट मी माझ्या मनातली नाही बोलत आहे, ते मुलांना विचारलं, ते मुलं बोलत आहेत. आमची आयडी टर्मिनेट केलेली होती. आता त्यांनी काहीतरी मारायला काढला होता, म्हणजे काहीतरी दगडा बिगडा काहीतरी एक्सजेट जे काय त्याची मग आयडी सोपा प्रश्न आपला. त्याच्यानंतर तुम्ही टर्मिनेट का केलं त्यांना? म्हणजे याला टर्मिनेट व्हिडिओ दाखवतो ना. ठीक आहे त्यांनी काम सोडलं स्वतः बोलतील का? दोन स्टोरचे पैसे आहेत, तुम्ही डिलिव्हरी चलन मध्ये 2 मिनिटं दोघांचे पैसे गेले तुम्ही. विकास गप्रे विकास चालांमध्ये आपण एकच पैसे डबल फीज नाही घेत मी. डिलिव्हरी चलन करेक्ट. ऐका मग अशी मी एक विषय ह्यांच्या पुढे ठेवला. आताही सांगतो, 6 कस्टमर माझ्याकडे आहेत. मी त्यांना विचारलं, बोललो की जर अगदीच मला गरज पडली तर मी माझ्या सिनियर लोकांना मी बोलवीन.
कारण त्यांचा क्वेश्चन होता मला, त्यांची तक्रार होती हा. की आमच्याकडनं डबल का काउंट करतायत, अच्छा डबल चार्ज का घेत आहेत. हे मी नाही बोललो किंवा मी विचारलं सुद्धा नाही, कारण आम्हाला कसं कळणार तुमच्या मोबाईलमध्ये काय आहे ते. त्यांनी आम्हाला तक्रार केली की आम्हाला बोलतात त्या स्टोअरचा चार्जेस नाही, हा कोण लावतात डिलिव्हरी? हा, म्हणजे डिलिव्हरी चार्ज त्यांचा पण घेतात, यांचा पण घेतात, ठीक आहे. आणि परत रेंज पाऊस चालू असेल, रेंज सर्च इकडचं पण तिकडचं पण, म्हणजे एका याचे 25 रुपये रेंज सर्चचे, जे आम्हाला 25 रुपये आम्हाला रेन मोडचे आम्हाला सुद्धा मिळतात, कस्टमरकडनं पण 25 रुपये घेतात. अमोल दादा बरोबर ना? आणि दोन्ही स्टोअरचे 25-25 50 रेंज सर्च, डिलिव्हरी चार्ज 50 रुपये. ते काय 50 काय 70 रुपये काहीतरी ठीक येते. आहे. हा, आणि आता सीन असा पण होतोय, ती लोक का क्वेश्चन केलं त्यांनी, कारण जेव्हा आपण ऑनलाईन ऑर्डर करतोय तेव्हा एक 100 रुपयाची गोष्ट आहे, ती 100ला मिळते ऑनलाईन पे केल्यावरती. आता सीओडी केल्यावरती ती 100ची गोष्ट 150, 140 असे, म्हणजे 100-150 रुपयेचा फरक पडतोय त्याच्यामध्ये ऑर्डर प्लेस होते. सीओडी मध्ये, कॅश ऑन डिलिव्हरी मध्ये. असे त्यांना म्हणजे असे प्रॉब्लेम आहेत, त्यांनी म्हणून क्वेश्चन ठीक केला आहे, आम्हाला. तो सिस्टमचा विषय हा, बरोबर. आपला विषय आता मला सांगा, बॅच ऑर्डरचा आहे ना. आता बॅच ऑर्डर म्हणजे एकच कस्टमरची ऑर्डर आहे, असं आम्ही म्हणत नाही की बॅच ऑर्डर म्हणजे एक इकडे कस्टमर आहे, एक दुसरा तिकडे पलीकडे, असं नाही. एकाच घरामध्ये आम्ही ऑर्डर घेऊन जातो, SS ची आणि ही ग्रोसरीची, ठीक आहे. पण आम्हाला पहिली ग्रोसरीची डिलिव्हरी करावी लागते, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचे फोटो काढून ग्रोसरीची डिलिव्हरी केली, दुसरं SS ची डिलिव्हरी स्टार्ट होते, मग ती स्टार्ट करावी लागते. ती स्टार्ट झाली स्पॉटवर, हा स्पॉटवर स्टार्ट झाली, मग मार्क अराईव्ह, म्हणजे मी तिकडे आलोय, मार्क अराईव्ह. त्याच्यानंतर मग ती त्याचा POD म्हणजे फोटो काढायचा, आणि मग परत त्याच्यामध्ये 30 सेकंद लागतात आम्हाला. एक पहिली डिलिव्हरी केली आहे, मग दुसरी करायला स्टार्ट व्हायला पण 30 सेकंद लागतात. मग त्याच्यासाठी आम्ही जेव्हा ती डिलिव्हरी करतो, कस्टमरला हे पण माहिती नसतं की एकच रायडर घेऊन येतोय. त्यांना असं दिसतं की दुसरा 2 रायडर येत आहे, 15-20 मिनिटं त्यांना दिसतात. त्यांना 2-20 मिनिट 10 ते म्हणजे 10-15 मिनिटाचा फरक दिसतो त्यांना की दुसरा रायडर येतोय म्हणून. ते आम्हाला बोलतात पण, और एक ऑर्डर किया, एक आपका रायडर आ रहा है, 21 मिनिट दिखा रहा है, हे समोरून बोललेले आहे. समोरून ते आम्हाला आमच्याशी बोललेले आणि आहे. एका रायडर दोन्ही आयटम असतात. हा, आणि मग मीच त्यांना ते बोललोय, सुद्धा बोलतात, हे मी माझं सांगतोय, तुम्हीच घेऊन आले का? हा, मीच घेऊन आलो. मी माझं सांगतोय की मग मला ते बोलतात, मी त्यांना बोलतोय सर मैं ही लेके आया हूँ. अच्छा आप ही लेके आए हो क्या, तो ये इतना हमें चार्ज क्यों लगा रहे, असं. आता हा विषय काय करायचा? आता हे काय मी माझ्या मनातलं बोललो, क्वेश्चन समोरून गेलेत कस्टमरने. कस्टमरचा सोपा सरळ व्हिडिओ विषय. मी मी आणतो, होतो. मी आणतो. लगेच व्हिडिओ नाही काढता येत. तुम्हाला जर त्याचा proof पाहिजे आपण असेल, बोलू ना, व्हिडिओ नाही नका ना. काढू, तुम्ही फक्त सांगा मला या ऑर्डरचा इश्यू झाला, आपण ऑन द स्पॉट चेक करू. कस्टमर माझं म्हणणं काय, आता ह्याच्यावरती पण आमचं कन्सर्न असं होतं. राकेश प्रूफ पाहिजे असेल, एक हे बोलतात ते नाही फक्त सर, प्रूफ पण देऊ आता आपण सकाळी 2 ऐक ना ऑर्डर दादा, चेक केला. दादा ऐक. आता हा मुद्दा एक झाला बरोबर, त्याच्यातला दुसरा मुद्दा. आता ह्याला तीच ऑर्डर घेऊन यायला तिथल्या तिथे स्पॉटवर कोण अराईव्ह करतात, स्पॉटवर कोण उचलतो ऑर्डर, त्यांच्या घरात दरवाजात, बरोबर ना. मग दरवाजात जाऊन का पिक करायला लागतं, नाही पिक ऑलरेडी केलेली असते. बरोबर. हा. सगळ्या गोष्टी त्याला त्याच्यात 10 मिनिटं जातात, 10 ते 15 मिनिटं. नाही एवढं नाही जात आहे. हा, 4-5 मिनिटात हातातच आमचं काय एक ऑर्डर. आणि तुम्ही ज्याचा तो हे ठेवलाय टाइम, का या टाइम मध्ये टास्क ठेवलेत, या टाइम मध्ये एवढे ऑर्डर झाल्याच पाहिजे, तर तुम्हाला चांगलं पे आउट भेटेल, एक्स्ट्रा इन्सेंटिव्ह भेटेल. बरोबर ना. हा. इन्सेंटिव्ह. हो. आज जर त्याला परिस्थिती त्याची गरीब आहे, जर त्याला एक्स्ट्रा इन्सेंटिव्ह पाहिजे, जर त्याच्यातच त्याचे 5-10 मिनिटं जात असतील, मग तो कसा टास्क पूर्ण आणि करेल. सेफ्टी मध्ये एवढे सिग्नल आहेत, हे पोरं सिग्नल तोडून जातात. कशासाठी? टार्गेट पूर्ण करेल. टार्गेट तुमचं होणार तर नाही यांच्याकडून, म्हणजे प्रयत्न यासाठी करत ठेवलंय. टायमिंग खूप कमी दिला. की पहिला टायमिंग जास्त होता, पोरांची आता जीवाची कमी खेळा. टायमिंग. नाही सर. सगळे रायडर ऑन रोड गुन्हा करतातच, एकच महिना. सिग्नल तोडतात, कट मारून निघतो आम्ही. आणि त्याच्यात एखादा कोण बरडला, एक स्पष्ट सांगतो, मला कट मारली, माझी चुकी नसताना मला यांनी कट मारली, याला थांबवलं, मी कान पडवला, मग आम्ही जिम्मेदार त्याच्यावर. आणि नूरला मारला होता, नूरला काय नूरला मारला होता, नूरला. इन्शुरन्सचं काय आहे कंपनी नाही, पॉलिसी? insurance. ग्रुप इन्शुरन्स आहे, आहे ग्रुप इन्शुरन्स केलाय, फॅमिलीमध्ये वाईफला ऍड करू शकतात. ते ऍड करतात. त्यांचं आहे का बघ? आता आमचा रायडरचा एका रायडरचा ऍक्सिडेंट झालेला. कुठे पॉलिसी? इन्शुरन्स म्हणजे कसं काय असतं? ऍप मध्ये शो होते. आपण लिगल आणि कॅशलेस आहे, असं पण नाही की कॅश वगैरे द्यायची गरज नाही, पण इन्शुरन्स म्हणजे काय, त्याला जर
तो हयात नसेल तर नाही ते नाही दोन्ही accident पण आहे, मेडिकल Accident एक्सपेन्स पण आहे आणि डेथ इन्शुरन्स पण. पण ते पैसे कोण भरतं? कंपनी भरते की कंपनी भरते. कंपनी भरते? ते पण कंपनी आपल्या काय रेग्युलर घेऊन सांगतो बघा. आणि कारण काही रायडर लोकांचा काही भरोसा नसतो. रेनकोट गाडी काय चालवतात. दिलं? रेनकोट कधी जर काय दिले होईल? तर आपण कट करतो, नाही तर त्यासाठी नाही करत. कंपनी त्याला ते दिलेलं कंपनी आहे. देते. बाकी हे कंपनी प्रत्येकाला आहे. भेटणार नाही तुम्हाला. आता तुमचं म्हणणं त्यांना पैसे नको, स्पष्ट सांगतो. आता इथे 5 मिनिटात हा विषय मिटेल. पैसे नको आहेत त्यांना. तर हे तुम्हाला करता येत असेल तर त्यांच्या हक्काचे त्यांना द्या, नसेल तर त्यांच्या ज्या 2 डिलिव्हरी ते त्यांच्या हिशोबाने मारतात त्याच्या त्यांना काउंट द्या. सर मी हेच आपलं मॉर्निंगला पण बोललं हे बघा झालं. तुमचं सगळं मेलवर आहे सिस्टम, बरोबर ना? मी हे डिस्कस करूनच बोललो सर, असं नाही. आता बघा सकाळपासून 6 वाजल्यापासून ते पूर्ण नाही सगळं वाटत. एवढं ठेवलंच नसतं ना. मी पण 6 वाजता आलो, विचारा पूर्ण. मी पण 6 वाजता आलो, यांच्याशी बोललो, 1 by 1 बोललो, ग्रुप मध्ये तुम्ही बोललो. एवढा विचार करता. आज माणसं 5-5, 7-7 वर्ष काम करतायत. ते जर माणसं आज पहिल्या दिवशी 1 दिवस स्ट्राईक करायला लागले नाही तर सर, त्यांचा पहिल्यांदा नाही काही strike इश्यू असेल ना? झालाय. आता बघा ह्याच्या अगोदर पण strike कुठल्या झाली. गोष्टीचं? कंप्लेंट व्हायची, कंप्लेंट आहे की कंप्लेंट नाही आहे. सोल्युशन काय निघतो मी तुम्हाला दिलं ना सर, सांगायचं. सोल्युशन एक निघतो. चुकीचा कधी विषय येत नाही का? तुम्ही जर उठाव केलास ना, तुम्ही काही जर काही भेटतो strike केलं तर काय काही होतं? solution नाही निघालं. अरे दादा माझ्याकडे आणू का? आता सकाळी मी आणू का? उभे करू का? नाही आहे असे केसेस. मी आणू का? मी आणू का? फक्त सांग. चेक करा प्लीज. मी तुम्हाला कोणीतरी प्राजक्ताला आणू? माहितीये नाव तुला? कोणाला प्राजक्ताला आणू? कोण? प्राजक्ता राऊत? नाही सर, त्यांचं पार्ट माझ्याकडे नाही आहे. हर्षा राऊतला आणू? मी तेच बोलतोय, रायडर्स माझं फक्त पार्ट सांगतो रायडर मी. रिलेटेड आहे. विषय काय माहितीये का याच्या मागचा? उठाव केला ना की नाही आपण हे करायचं, आपण असं केलं, दुसऱ्या दिवशी तो टर्मिनेट. तुम्ही तिकडनं रायडरला वरतून फोन येणार, असं करणार, प्रेशर येणार, दुसऱ्या दिवशी येऊ नको कामावर. तुम्ही रायडरला कोणाला अरे विचारा. राजा, सर, आता रायडरला मला विचारा. सकाळी कोणालाही सर नाही. बोलले की जर तुम्ही आवाज उचलला, तुम्ही तुम्ही किती जर जणांना दाबून ऑर्डर मारून नाही दिले सिद्धेश दादा. नाही, आपण नाही, नाही. आता आपण पोलीस स्टेशनला याचसाठी गेलात की नाही? हा पोलीस स्टेशन आपला सपोर्ट घेण्यासाठी जावंच लागतं. बरोबर ना? कंपनी बोली मला पण काय केलं आम्ही नाही तर करायला तुम्ही ready support आहे घेणार तुम्हाला. नाही. आता सकाळी cooperate करा व्यवस्थित. आयडीचंच मी पॉईंट बोलतो. आम्ही स्वतः मिनिट बसलोय. माझं पण आहे. तुम्ही पोरांना विचारा. ठीक आहे, पहिल्यांदा स्ट्राईक मी नाही आता बोलतो, झाला. आता सगळ्या पोरांना बाहेर काढतो. हो, सर. तुम्ही विचारून माझ्याशी घ्या. पद्धतशीर बोला. हा. जर तुम्हाला याच्यावर सोल्युशन निघत असेल सर, तर काढा. solution साठी काय बोलतो. माहिती का, हा विषय ताणून अर्थ हा, नाही. तुमचं नुकसान होत आहे, त्यांचं नुकसान होत टाइम पण आहे. तुम्ही कमी केला. त्यांचं कंपनी टाइम कमी केलेला आहे. त्या टायमिंग मध्ये त्यांचे ऑर्डर एक्स्ट्रा ऑर्डर होऊ शकत नाही. Timing कमी नाही त्यांना केला. इन्सेंटिव्ह नाही भेटत आहे त्या गोष्टीचा. आणि आणि भेटायचा याचा आता कंपनीला घ्यायचंच नाही. जसं कंपनीचा Time प्रॉफिट कमी प्रॉफिट नाही होत केला. गेला ना तेव्हा यांचा तुम्ही पैसे खायला निघाला. टायमिंग कमी करून कंपनीचा प्रॉफिट जसा होत गेला ना तर टायमिंग पहिला टायमिंग जास्त होता. आता आता Timing यांच्या कमी करतो. ह्याच्यात हे प्रॉफिटचं जे बोलताय, Timing चा आता तुम्हाला विचार सांग- आता त्या गोष्टी सांगतो. कंपनी कुठल्या वेळी विचार करते बघा. टायमिंग डिलिव्हरी होत हे नाही काम नाही तेवढ्या. करत तर कंपनीने तुम्हाला वरतून काय आलंय काय माहित नाही किंवा तुमच्या मनाने केलंय. कंपनीने तिथून पोरं बोलवली ना दुसरी. कंपनीचं नुकसान होता कामा नये. सर. पोरं गेली उडत. म्हणजे ब्लॅक असा विचार नाही करणार. तुम्ही घेतली. असा विचार नाही करणार की Blacklist पोरं नाही 5-5, घेतलं, 4-4, सर. 3-3 वर्ष कोणी काम कोणी करतायत. blacklist होला. त्याला कोणी घेतलं इथे पुन्हा हे केलं कोणीतरी नेहरूवरून आला तो. व्हिडिओ केलाय ना? हे आहे तुम्हाला ते नाही आहे, सांगत. आहे. यांच्या बाजूने नाही. ठीक आहे व्हिडिओ. म्हणजे तुम्हाला ते पोरं घालतात. मी नॉर्मली ह्युमन लेवल ग्राउंडला बोलतोय. विकास, आपण दोन मिनिटं माझं आपण ऐका. चांगल्या रिलेशन मध्ये भावाच्या रिलेशन माझं तरी ऐका दोन मिनिटं. तुम्ही बोलताय ना टार्गेट करतो म्हणून, तुम्ही ह्यांना विचारा. ह्यांना जे पण पोरं आहेत कोणालाही विचारा. आतापर्यंत नाही करून ही 34 स्ट्राईक आहे गेल्या 3-4 महिन्यात. पण कोणाचेही आयडी टर्मिनेट नाही झालेत. विचारा स्ट्राईक मुळे जे तुम्ही बोललात ना. सांगतो एक नाही केलं तर पण. उदाहरण कसलं देतोय. नाही केलं Strike तर terminate नाही हा, मग मी केलं तेच ना, बोलतोय. चांगली गोष्ट. तसं नाही करणार. तुम्ही तुम्ही खूप चांगलं Issue केलं. आहे. आता तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो. आता कंपनीला याच्यात फायदा कुठे आहे? आता ही पोरं नाही करत आहेत ना, कंपनी बोलते पोरं गेली उडत, आपण दुसरी नाही, पोरं सर, मागवली. असं मग नाही. दुसरी पोरं का मागवली? त्याच्यावर नाकावर टिचून त्या दुसरी पोरं का मागवली मग? सर, हे आता तुम्ही तुमच्या सांगा ना, तुम्ही की- बोलताय का ते? तुम्ही मागवली का? दाखव त्याला. येणारच ना आम्हाला. Blacklist केलेलं आम्ही पण आणि employed हे आहोतच त्या ना. माणसाला उभं कर ना इथे. आम्ही पण एम्प्लॉयड आहोत. व्हिडिओ दाखवून काय कोणी एक येणार मिनिट, तुम्ही एक मिनिट. उद्या ऍक्शन दादा, त्याच्यावरती लीगल. आता या माणसाला उभं कर, त्यापेक्षा आपण हा व्हिडिओज बघूया ना. व्हिडिओ काय सर, व्हिडिओ मध्ये काय पण बोलू विचारा शकते. सर, तेच दादा. हेच बोलू तुला काय बोललं शकते. मगाशी? हा. मगाशी काय बोललं तुला मी? हे चुकीचं आहे ना. असं नाही पाहिजे आपल्याला. व्हिडिओ कशी काढली दाखव मला. अहो तुमच्या समोर आहे साहेब, तुम्ही आता म्हणताय. ही गोष्ट तुला काय मगाशी बोललो मी की तू समोर व्हिडिओ काढलीस तर ते गृहीत धरणार नाही. बरोबर. हाईटली काढली. काढले ते बघतच नाहीत ना. Highlights काढले. तुम्हाला मागे proof पण उभं राहून हवंय. काढलेले Play व्हिडिओ. play करा. माझं म्हणणं काय तुम्हाला प्रूफ पण हवंय. Play करा, play करा. तुम्हाला proof पण हवंय आणि उद्या तुम्ही ऍक्शन बघत घेतील. नाही. बघतो मग काय करायचं ते. क्या बोलते आईडी चालू होता अभी आईडी क्यों चालू करके दो हाँ ट्रांसफर भी नहीं होता अभी तुम्हारा जब टर्मिनेट किया था अभी इधर बहुत से लोगों का टर्मिनेट किया आईडी हाँ अभी तुम्हारा आईडी उन लोगों ने वापस कैसे खोल दिया टर्मिनेट हो गया तो बताओ जरा
जरूरत है तो ऐसा नहीं ना भाई जरूरत होती मी तुम्ही टाइम चालू आहे आयडी टर्मिनेट झाला मी तो काय बोलतोय की जर माझं परफॉर्मन्सचा इश्यू झाला तर आयडी टर्मिनेट होईल असं बोलतोय. हे मान्य आहे. त्या पोरांनी काहीतरी चुकी केली बोलते मी. त्या पोरांनी चुकी केली. जर तुम्ही टर्मिनेट करता तुम्हाला राईट्स आहेत बरोबर नाही नाही आम्हाला पण नाही तर राईट आम्हाला पण जस्टिफाय करावं लागतं आम्हाला पण जस्टिफाय करावं आता काय होतं रिपोर्ट माहिती देणार. आहे, कस्टमरवर कंप्लेंट केली नाही आता ते पोरांचे पॉईंट खूप आहेत. त्यांचा विषय मेन विषय काय माहिती काम बदलांनी पैसे भेटायला पाहिजे. बरोबर माझं शॉपचे आता मी दिले सकाळी तुम्ही मी विषय काढला, मी बोलत होतो पुढे. सर म्हणाले की जो पुढे बोलेल चौकीपर्यंत मला जावं लागेल, त्याचं नाव आम्ही पुढे करणार. एकच आहे, सर्वजण एक आहे, बरोबर ना? चौकी जास्त आता- मी काय म्हणतो तुला जास्त म्हणजे हे करू नका काम. हा, नाही, बरोबर बरोबर मी तुम्ही जे बोललात तेच आपण repeat करू. याच्या स्वरूपात म्हणजे धमकी दिली. मी काही एडिट करत नाहीये, मला चुकीचं बोलायचं पण नाहीये, काय खोटं बोलायचं बोलतोय मी नाही. त्याला काय बोललो बाबा हे बघा, तुम्हाला स्पष्ट सांगतो. तुम्ही काय म्हणता कंपनीचा फायदा करायला आला बोललो. तुम्ही काय आला रागाला डोळे कंपनीचा नसतात. फायदा करायला बरोबर तुम्हाला आहे. ठेवलं का लिगल टीम मध्ये कंपनीचा फायदा करायला हा. तुम्ही कंपनी बरोबर विचार करणार यांचा विचार करणार नाही यांचा विचार करण्यासाठी आम्ही समजत आहोत. जरा त्याला बोलू. मी स्पष्ट ये इकडे ये. आपण यांना बाहेर पाठवतो मी. फक्त एक जण राहील कॅमेरावाले राहतील बाकी सगळ्यांना बाहेर पाठवतो. ह्याला व्हिडिओ काढलाय, ज्याचा व्हिडिओ काढलाय तुम्हाला काय तुमची बाजू हेच गोष्ट आम्ही मगातपासून मागील एक तास सांगतोय. तुम्ही आम्हाला फोनवर या भाषेत बोलताय. कोण आहे तुमचं नाव काय नाव विचारलं आम्ही कॅमेरा समोर उभे आहोत. याची आयडी ब्लॉक केलेली तुम्हाला स्टोअरला माणूस कमी पडला तेव्हा याला तुम्ही इथे बोलवलं का आम्हाला विचारा आयडी ब्लॉक झाला आईडी ब्लॉक था कभी आवाज कमी कर. अरे वो गलती किया था ना. हाँ तो कितना दिन ब्लॉक था, कब ब्लॉक था और चालू कब हुआ है? चालू आज हुआ है. तुम्हाला काम का कुछ नहीं होगा. अरे चालू आज झालं काय? तेरे काम पे कोई इफेक्ट नहीं आएगा, जो भी है सच सच बता. आज चालू हुआ है आपका आयडी नाही आज नाही. मग तेच बोलतो मी आजचं. ते होऊन पण 1-1.5 महिना अगोदर झालं. एक महिना तो काम किधर कर रहे हैं? सिवड में हाँ क्यों उधरी में इधर नहीं था तुम्हारा. एक महीने से कर आज रहे क्यों हैं. आए आज क्यों आए इधर? सर मैं ऑर्डर नहीं मारा था. आज नहीं मारा हम लोग मारा बोले तो मारा करते हैं. चले जाऊ पण कधी मारने के लिए कुछ नहीं बोल बोला- रहा बुलाया आप करता. आए क्यों? उनको बुलाया गया था. कौन बुलाए? प्रवीण सर बुलाए ना बराबर ना. क्यों बुलाए? क्योंकि इधर लड़के लोग कम थे या इधर कुछ प्रॉब्लम हाँ. चल रहा था इधर. अपना काम चालू होना चाहिए. हाँ. म्हणजे याचा अर्थ काय झाला या पोरांची तुम्हाला गरज नाही. सर आयडी ही जर पोरं काम करत असतील मी तेच बोलतो. आयडी कधी चालू करू दे. माझं म्हणणं नाही त्यांनी 5 वर्ष तिथे काम करू दे चिवडला. आमचं काही घेणं देणं नाही. त्याचा तो बिचारा काम करतोय त्याच्या पोटा पाण्यासाठी बरोबर. त्याचं 5 वर्ष झाली काम करतोय तो. पण त्याला आज इथे का बोलवलं याचा अर्थ ही पोरं काम करत नव्हती. तुम्ही सांगा गेल्या महिन्याला पण 3 बुलाएगा तो आ जाओ. तेव्हा एकही पोरगा नाही बोलला. पण आपण सारखं सर लॉस आम्हाला पण होतं. आता आम्हाला pressure येतं तर ठीक आहे ना आम्हाला- मान्य हो त्यांचा एक साहेब. सिंपलची मागणी आहे की बाजू स्टोअरची तुम्ही हे बघा डिलिव्हरी पैसे तुम्ही द्या ना पेआउट तुम्ही त्याला वरती काही विषय तो त्या main विषय तुमचा आहे संदर्भात आपला. मेल सर केलंय या तर मला संदर्भात दाखवा. डिस्कशन झालंय. हा, order मध्ये होती. ऑर्डरचं बोलला कशावर कशावर कॉलवरच डिस्कशन झालं. तुमचं कॉलवर होतं सगळं. कोण आहे कॉलवर झालं डिस्कशन. नाही, नाही, मेलवर होत नाही ना. नाही मी सांगतो तुम्हाला. गेल्या टायमाला तुमचा पगाराचा विषय कुठलाही विषय तुमचा मेलवर होतो. मेलवर सर कुठल्या गोष्टी बरोबर होतात ना? कुठल्या गोष्टी होतात जे सिस्टम मध्ये पॉसिबल आहे किंवा चेंजेस आहे. आता हा जो आहे हा नाही, नाही, पण प्रोसेसच आहे तुम्ही तसा. प्रॉब्लेम फोनवर डिस्कस करता. मला एक फोनवर simple तुम्हाला confirmation तर problem घ्यावंच solve लागेल ना करा. आपल्याला. त्यानंतर माझ्या आपण स्टोअरची document. डिलिव्हरी त्याने पोरांना देऊ नका. नाहीतर मग इथले store पैसे इकडनं चालू आहे ना कुठल्या त्याचे पैसे द्या त्यांना. जवळ जवळ आहे आणि त्या स्टोअरची डिलिव्हरी देऊ नको मुलांना. स्टोरच्या ऑर्डर लागतात. सगळीकडेच आहे सर. वाशीला आहे, ऐरोलीला आहे, तुर्वेला आहे. मग तिथे पण सेम प्रॉब्लेम असणार ना. सेमच आहे. Same- सेमच आहे. डीएन सुपर स्टोअरचं मग ठीक आहे मग ठीक आहे आम्ही तिकडचा पण अहवाल मागवतो. इथे 2 डिलिव्हरी भेटेल, आम्ही दोघांचे social पैसे वेगळे media वर भेटतात. टाकून तिकडचा पण अहवाल मागवतो. सुविधा देतात का आता त्यात तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा सॉल्व्ह करायलाच आपण बोलतोय. जर एखादा पण बोलतो मग आम्हाला एक तास का थांबवलं ते? त्याला सकाळी सांगतात. Discussion तर वाढवलं त्याला जातं. order तुम्ही घेत का नाही पोरांना लॉस का करताय 2 डिलिव्हरी मागे त्या पोरांना लॉस का करता तुम्ही मला आपण सांगा. पोरांचा पण कस्टमर कडे घेत नाही तेव्हा आपण पोरांना देत नाही. हा मग खेळ 2 चाललाय. डिलिव्हरी का पोरं मारती आमची सर तुम्ही ऑर्डर पण काउंट देत नाही पैसे पण ऑर्डर पण काउंट करत नाही. ऑर्डर काउंट करत त्यांचा फायदा होईल ना. ऑर्डर काउंट त्याचा नको पण होईल. कस्टमरला डिलिव्हरीचे एक्स्ट्रा चार्ज आमचा वेळ आम्हाला नाही. त्यापेक्षा तिकडच्या ऑर्डर नका देऊ आम्हाला. एक्स्ट्राचं देत आपण घेत पण आता नाही. सकाळचं मी 2 ऑर्डर चेक केले. आपलं म्हणणं काय का तुम्ही एक्स्ट्रा चार्ज सेकंड ऑर्डरचे घेतले. जर असे केस असेल हे तर खरं आहे. नाही. रवी, खरं आहे. एक काम करताना त्यांना पैसे पाहिजे
माझं थोडं हे सांगतोय. customer एकच आहे ना, शेवटी तुम्ही ऑर्डर घेऊन गेलात त्याच्यानंतर ते दुसऱ्या ऑर्डरचे पैसे घेत नाही एक्स्ट्रा घेत नाही. घेतात. त्यांचं म्हणणं हे आहे की ते घेत नाही घेत नाही. पैसे एक्स्ट्रा. म्हणणं आहे. बरोबर Morningला हे बघा check केलं. ते बरोबर बोलतायत त्यांच्या जागेवरती. Morning का ठीक case आहे. निघालो ना. कस्टमरला मी स्वतः तर विचारू शकत नाही की बाबा तुम्हाला एक्स्ट्रा जात आहेत की काय. ठीक आहे. माझा संबंधच ठीक नाही आहे. कस्टमर मागून घे bill. समोरून बोलतायत. ठीक आहे, ठीक आहे. कस्टमरचं इन्व्हॉइस असेल ना, मेलवर आला असेल, बिल असेल, बिल येतो ना याचं? आता हो, मी हो. डिलिव्हरी मगाशी- चार्जेस बिल येतो ना, कस्टमरला येतो ना, मी कस्टमरला आता चार्जेस लावले या का गोष्टी भाव मगाशी त्यांच्याशी डिस्कस असेल केल्या. आणि द्यावं लागेल. आता हो. 599 ची नाही, वस्तू आता लक्ष देणार आहे. नाही. 100% दोन वस्तू आहेत. या स्टोअरचं एक चिप्स आहे, त्या स्टोअरचं काहीतरी एअरबड्स आहे. ठीक आहे. 599 याचं मी ऑड अमाऊंट का सांगतो त्याचं तुम्हाला स्पष्टीकरण देतो. त्याच्यामध्ये 200 रुपयाची इथली आहे आणि 300 रुपयाची तिथली आहे. टोटल झाले 599. बरोबर आहे. मग त्याला 200 रुपये पहिला पे करावे लागतात की टोटल 599 करतो तो? हा, मग ओव्हरऑल पे करतो. नाही नाही नाही, नाही. हे चुकू नका. हे चुकू नका. बरोबर ना? मग आता त्याच्यावरती तुम्हाला सांगतो 15 रुपये हँडलिंग चार्ज कशावर लागतात? 10 रुपये जे काय तुमचे हँडलिंग चार्ज लागतात 200 वर लागतात आणि 399 वर तो लागतात. प्रोडक्ट टू प्रोडक्ट डिपेंड करतो सर. काही वेळी असं लागतात. पण आहे. हा, मग तेच बोलतो लागतात. प्रोडक्ट टू प्रोडक्ट व्हॅरी करतो. माझं म्हणणं काय 599 वर लागतात की 200 आणि मी सांगतो, 399 वर आता मी बघा, लागतात? मी त्यावर कमिट नाही करू शकत कारण तो जो टेक्निकल किंवा टॅक्सेशन आहे हा माझा पार्ट अहो साहेब मी काय म्हणतो मी स्पष्ट विचारतो सर तुम्हाला. ज्याची आयडियाच नाही तर मी तरी टोटल अमाऊंट वर लागतो. डिस्काउंट जो आपण देतो हा. तो ऑल ओव्हर अमाऊंट वर देतो ना आपण जेव्हा कुठे आपण डिस्काउंट हॉटेल ओव्हरऑल अमाऊंट वर बरोबर ना? हम्म. मग जो तुमचा टॅक्सेशन आहे हम्म. तो 200 वर वेगळा असतो आणि 300 वर वेगळा असतो का? नाही नाही. असतो. ओव्हरऑल 200 पहिला पे करून नंतर 300 करतात. दोन ऑर्डरचे असतील तर 500 हे आम्हाला कसं डायरेक्ट 500 करतात कस्टमर. ऑनलाईन असेल तर तुमचा क्यूआर असतो कंपनीला. ऑनलाईन जर का केलं असेल ना कस्टमरने पे ऑलरेडी केलं असेल तर ते त्यांनी दिसत separate नाही. केलंय ते काय आम्हाला माहिती नाही. हा. पण जेव्हा कॅश समजा ऑन लागते आपल्याला ना त्यांनी 500 ची नोट दिली नाही 200 जेव्हा रुपयाची ऐका ना वस्तू कॅश ऑन असेल. लागते ना कॅश ऑन ऑर्डर दादा तेव्हा समजा 500 रुपयाची ऑर्डर आहे म्हणजे 200 आणि 300 ची ऑर्डर आहे तर पहिला 200 पे करावं लागतं. पे- बरोबर. दुसरं मग 300. हा. 500 रुपये समजा दिले त्यांनी हा, हा. मग तुम्हाला पहिला 200 रुपयाचे सुट्टे त्यांना 300 द्यावे. बरोबर, बरोबर आहे. जर ते बोलले हा. की त्यातले 300 तुम्ही ठेवा बरोबर तर मग हा. तुम्ही करू शकता. डायरेक्ट 500 रुपये आहे आपलं बिल अमाऊंट म्हणून 500 रुपये घेऊ शकता. म्हणजे ह्याचं बिल वेगळं त्याचं बिल वेगळं म्हणजे याचा अर्थ त्याचा पण QR code येतो ना. त्याचं टॅक्सेशन याचं टॅक्सेशन वेगळं आहे. QR code येतो म्हणजे ते आणि डबल पे cash घेतात. येतो. याचा इथे क्लिअर झालं ते डबल पे घेतात आणि तुम्हाला त्याचे ह्यांच्या payout सिस्टमला करतात. दिसत नाही ती गोष्ट. ह्यांच्या सिस्टमला दिसत नाही. ठीक आहे तुला सांगितलं ती गोष्ट कर. हा बस फक्त आता साहेब म्हणाले त्या गोष्टीने करू नको. तुला काय बोललो आता जर तू त्याला थांबून थांब रे व्हिडिओ काढ बोल तसं करू नको. नाही, नाही, हे आपल्याला तुला सांगतो करायचं की नाही. मगाशी तुला काय बोललो साहेबांशी माझं बोलणं झालं हो, होतं. मला या गोष्टी माहिती आहेत. बरोबर. या गोष्टी हो, अशाच अशाच वेळी होतात. घेतात. हा, हा, हा. या गोष्टी अशाच वेणी माहिती आहे घेतात. ना. या गोष्टी माझं काही स्वतः होत बिल आहे. नसतं. बरोबर. हे वेगळ्या वेगळ्या वेणी फिरवत असतात. Correct. बाकी काही नाही. बाजूचं वेगळं हे वेगळं. यांना स्वतःला पण माहिती आहे. विषय असल्याशिवाय आम्ही बोलतच नाही. याच कस्टमर त्यांचा कस्टमर आयडी दिसत असेल ना. पॅकिंग होईल. टायमिंग कमी आहे 2 स्टोअरला जावं लागतं त्यांना. आम्हाला एक हे बाजूबाजूला पूर्ण तो आहे हा, इथून ही भिंत उघडली की दोन पूर्ण बॅग एकच आहे. घेतले ना, तर पण दोन नाही, payout नुसतं हे मिळतात. आहे. नाही द्यायची तुम्हाला एका स्टोअर मध्ये काम करा तुम्ही ना. आणि आमच्या आयडी ग्रोसरीचे आहे. ठीक आहे. आपण कंपनीचा टाइम वाचवायचं करतोय बरोबर आहे. आपलं कंपनीचा मोटिव्ह काय आहे? कंपनी टाइम त्यांचा टाइम वाचायला पाहिजे. बरोबर. कंपनीचा मोटिव्ह काय आहे तुम्हाला सांगतो. कंपनीचा मोटिव्ह कंपनी विचार काय करते 4 किलोमीटर मध्ये जावं, हा पोरगा घेऊन जाईल चाललाय तिकडे तर घेऊन जाईल. बरोबर. आपलं तर नाही होत कारण का लॉंग भेटत नाही ना. काय ते? ती सुपरस्टोरची लॉंग ऑर्डर नाही लॉंग ना. ऑर्डर नाही भेटत. 4 किलोमीटर बोलतो 40 नाही बोलतो. 4 किलोमीटर पण नाही भेटत आपल्याला. ठीक आहे 2 किलोमीटर 4 किलोमीटर किलोमीटर 2 किलोमीटर दिवाळ्या गावात नाही सर अर्धा किलोमीटर 500 मीटरवर. मी सांगतो कंपनी वाचवते कशी. कंपनी काय बोलते चालला असेल ना त्या घरी तर हे पण देऊ नये. जसं आपण पण घरी करतो
बरोबर आहे. पण माझं म्हणणं तर तो चाललाच आहे. कंपनी त्याचे एक्स्ट्रा चार्जेस प्रत्येक ऑर्डरचे घेते. आता तेच दाखवले. ठीक आहे, त्या आयडी काढा, त्या आयडीवर मी काय बोलतोय आणि तेच बोललो मी. प्रवीण पण तेच बोलत आहे ना सकाळी. आणि असेल डिलिव्हरीचा असेल तर तुम्हाला द्यावं लागेल. आपण कारवाई करू ना त्याच्यावर. कारवाई काय करणार? द्यावं लागेल. कशावर कारवाई? हा, कस्टमर द्यावं लागेल कोणावर कारवाई करणार? आपण कंपनीवर तुम्ही दिलं नको बोलू. कंपनीवर कसं करणार? तुम्ही कंपनीची माणसं कंपनीवर नाही, कारवाई नाही, करणार. नाही, मग तुम्ही आमच्या कारवाई काय तुम्हाला ठेवलेलं आहे. कंपनीवर बोलेल तुम्ही तुम्हाला नका द्यावा. हे बघा तुम्हाला आपण जर घेतोय का नाही आपण ह्यांना द्यायला पुढे येतो. हा, मग माझं म्हणणं आहे मग तुम्ही एखादी कस्टमरची आयडी भेटली त्याच्यावर 2 डिलिव्हरी चार्जेस असतील तर यांना 100% द्यावेच लागतील. ते तर आम्ही देणार, पण हे कधी देणार? जेव्हा स्टोअर चालू होईल आम्ही ऑर्डर मारायला लागू तेव्हा. पण त्याआधी सोल्युशन तर पाहिजे. नाही, नाही. तुम्ही हे तर आम्ही लक्षात ठेवू नये. बघा स्ट्राईक केलात ना तर अशा गोष्टी तुम्हाला निदर्शनास आले तर त्याचा व्यवस्थित प्रूफ घेऊन या. बरोबर. दोन्ही कंपनीच्या ऑर्डरचे असतील बरोबर. डिलिव्हरीचे चार्जेस असतील आता त्यांना द्यावं लागतील तुम्हाला 100%. एक सरांनी सांगितलं तुम्ही व्हिडिओ घेऊन या. जे काय आहे तुमच्याकडे व्हिडिओ तर नका काढू, कारण privacy नाही, मी आहे ना. मी आहे ना. मग कसं ते बिल कस्टमरचं बिल कसं भेटेल? आपल्या आहे ना यांच्याकडे. ऑर्डर आयडी वरून भेटलेले त्यांच्याकडे आहे ना. पे आउट केलेले डबल पेमेंट आहेत ना आहेत ना एकाच कस्टमरचे. आहेत ना. मग आता भेटले तुम्हाला त्याच्या सोल्युशन कंपनीला विचारा. लोकांना आहेत 2 डिलिव्हरी चार्ज तुम्ही सांगताय आपण कारवाई करू. कोण पोरांवर कारवाई करू? सिंगल ऑर्डरचे आहे पण बिल आहे. कसे करणार? आता तुम्ही सोल्युशन काढू शकता का नाही? मेल टाकून आम्हाला ते करावंच लागतं ते. मग आता काय भेटलं? कंपनीमध्ये स्ट्राईक चालू आहे. आता तुम्ही पोलीस स्टेशनला कंपनी सांगितलं का पोलीस स्टेशनला जा? कंपनी सपोर्ट घ्यावा आपला जावं लागतो. सपोर्ट घ्यावा लागतो. सपोर्ट तर घ्यावाच लागणार. म्हणून काचा नाही ठेवलं तुम्ही. म्हणजे ठराविक माणसाची नावं द्यायची का? समजलं आता आहे त्याच्यामध्ये दोघांचे डिलिव्हरी चार्जेस. आता ऍक्शन घ्या कंपनीवर तुम्ही घ्या साहेब, ऍक्शन कंपनीवरती आहे ना? आहे हो साहेब. बोल आहे ना. त्यांना चेक करून तुम्ही तुमच्या हिशोबाने क्रॉस चेक करा. हे विकास फोन दिला मी तुला. पोलीस स्टेशन नाव कोणाकोणाचे दादू आणि त्या टायमिंग मध्ये कुठला रायडर त्याच कस्टमर त्या टायमिंग मध्ये ओपन रायडर आहेत का आपल्याला असे त्या टायमिंग मध्ये तेवढ्या ऑर्डर होतात क्रॉसिंग होतात का? मी ते सांगितलं ना, होतं सकाळी नाही. 6 ते एवढे केलं ना सकाळपासून 12-2 ओपन केलं तेवढं होतं. टायमिंग होत त्यांना मॅच होत नाही त्याला. हे दाखव. पहिला ऑर्डर त्यांनी डिलिव्हर केला, आता नेक्स्ट ऑर्डरची डिलिव्हरी स्टार्ट झाली. तुम्ही सांगताय ना प्रूफ द्या. हे दाखव. राठोड टाकत माहिती आहे प्रवीण ते बघ. पहिली उचललेले